नमस्कार सर, नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा आपल्या शेतकरी मित्रांना. शेख अल्ताफ शेख लतीफ, मी राहणार पारास, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. अच्छा, तर आपण सध्या आहात ते सोयाबीन या प्लॉटमध्ये. हो, तर सोयाबीन हा प्लॉट किती एकरचा आहे? हे 1 एकरचा प्लॉट आहे सर. 1 एकरमध्ये आहे. हो. बरं, हिच्या 1 एकरमध्ये आपण डिवाइन स्पार्क व्हेंचर या कंपनीची औषधीचा वापर केलेला आहे. हो सर, तर याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून वापर केला, सुरुवातीपासून. म्हणजे बीज प्रक्रियेपासून आपलं खतापासून सर्व. हो, तर याच्यामध्ये तुम्ही खताची किती बॅग टाकली? 1 बॅग टाकली होती सर. 1 एकरला 1 बॅग वापरली ॲग्रिडो या नावाची. हो. अच्छा, त्याच्यानंतर आपण तिच्यामध्ये बीज प्रक्रिया केली आपण सोयाबीनला. हो. ती ॲस्पिरिट आणि सॉईल वेलफेअर हो. या दोन्ही औषधीची आपण काय केली, बीज प्रक्रिया केलेली आहे. परिस्थिती आहे. बरं, हे केल्यानंतर तुम्हाला याच्यात काय अनुभव आलेले आहे? मला आता याच्यामध्ये अनुभव हे आलेला आहे की हे सोयाबीन पहा फुले संगम आहे. दुसऱ्यांचे सोयाबीन आहे का नाही, त्याच्यावर ज्वारीनं परिणाम झाल्यामुळे शेंगा काही फुलं गिलं काहीच नाही लागले. अच्छा, तर आपल्या याच्यामध्ये आपण आता स्प्रे किती झाले याच्यामध्ये? याचे 4 स्प्रे झाले सर. 3 ते 4 स्प्रे झाले. 3 ते 4. अच्छा, आता चौथा आपण घेऊ. हो. बरं, 3 स्प्रे झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये आपल्या याच्यात शेंगा लागण्याचं प्रमाण कसं आहे? भरपूर आहे प्रमाण, आणि फुलाचं प्रमाण भरपूर आहे, वाद्याचं प्रमाण भरपूर आहे. हे बघू शकता आपण शेतकरी मित्रांनो, ब्रँचेसचं प्रमाण भरपूर आहे. त्याच्यानंतर वाद्या पण लागलेल्या आहेत, तिच्यामध्ये शेंगा लागणं सुरू झालेले आहेत. हे अच्छा, फुले संगम ही क्वालिटी आहे. बाजूच्या शेतकरी म्हणजे शेतातली सोयाबीन या सोयाबीनमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे बाजूच्या शेतामधलं सोयाबीन आहे, शेतामधला शेजारीचं आहे. तिच्यामध्ये बघू शकतो आपण, हिच्यामध्ये कोणतीही शेंग नाही, काहीच नाही झाले. कोणती वाद पण नाही, काहीच नाही. काहीच नाही. म्हणजे हे पूर्ण जे धुईनं आहे ते फटका पूर्ण बसून पूर्ण चक झालेली आहे. पूर्ण चक झालेला आहे. तर आपण जी औषधी वापरली, ही औषधीची माहिती तुम्हाला कोणी दिली होती? ते सय्यद साहेब आहे भाडापूरचे औषधीवाले. अच्छा. त्यांनी सांगितली होती मला हे औषध मार बाबू. अच्छा, म्हणजे सय्यद सर यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवून त्या औषधी वापर केला. बरं, त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखीन मार्गदर्शन कोणाचं लाभून राहिलं आहे? हे फारुख सर. अच्छा, आपले शेख युनुस सर सर आहे. अकोल्याचे. अकोल्याचे आणि हे शिंदे सर यांचा मला सहयोग भेटून राहिला औषधीमध्ये. अच्छा, तर आपण हे औषधी वापरून समाधानकारक आहात? हो, 100%. 100%. याच्यानंतरही आपण याचा वापर करणार आहोत. वापर करणार. बरं, आपले बाकीचे कास्तकार लोक आहेत जे सोयाबीनचं पीक घेणार, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? हेच औषध सांगू किंवा वापरा म्हणून? हे वापरा म्हणून हे बाजूवाले म्हणून राहिले, मी आणतो म्हणे आता. अच्छा. तिकडचे म्हणून राहिले किशन आमचे. अच्छा. मी आणून वापरतो म्हणे. बघू शकतो आपण, बिलकुल कुठे पानामध्ये कीड पण नाही लागलेली. बाजूच्या शेतामध्ये पानं पूर्ण किडलेली आहेत. धन्यवाद दादा.